आपल्या बरोबर खोपडे आहेत आणि तुकाराम मुंडे सारखा अत्यंत सेन्सिटिव्ह विषय किंवा अत्यंत संवेदनक्षम विषय जो विशेषतः तरुणाईसाठी आहे त्या विषयालाच आज त्यांनी हात घातलेला आहे। भाऊ मला सांगा की तुकाराम मुंडे हा अनेक तरुणांसाठीचा रोल मॉडेल आहे, पण त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवल्यानंतर तुम्हाला ज्या धमक्या येत आहेत सातत्याने येत आहेत, या धमक्या नेमकं कोण देत आहे आणि त्यामागे त्यांचा उद्देश काय? तो काही तरुणाचा रोल मॉडेल नाही, तो एनजीओ आणि मीडियाचा रोल मॉडेल आहे। महानगरपालिकेमध्ये तो असताना 7 महिने राहिले आणि 7 महिन्यामध्ये जिथं जायचं, ज्या भागाचं तो निरीक्षण करायचं तो पहिले मीडिया आणि एनजीओ पोहोचून जायचे, त्याच्यानंतर अधिकाऱ्याला माहीतच नाही राहत नव्हतं, अशा प्रकारचा तो व्यक्ती आहे। आणि म्हणून त्याच्या 20 वर्षामध्ये 24 बदल्या झाल्या। आपल्याला शासनाचे नियम बी मालूम आहे का, एक अधिकारी 3 वर्षानंतर त्याचे नियमानुसार बदली होते, परंतु याच्या 20 वर्षामध्ये 24 बदल्या झाला आणि सगळ्या ठिकाणी कुठं ना कुठं यांनी गुल खेळवले आहे। मला कालपासून तर आजपर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचे फोन आले का भाऊ हा तुम्ही मुद्दा घेतला, हा चांगला मुद्दा घेतला, हा साला भ्रष्टाचारी आहे, आणि अशा प्रकारचे प्रकरण त्यांनी अनेक भागामध्ये महाराष्ट्रामध्ये केलेले आहे। आणि म्हणून अशा प्रकारची धमकी मला येणं, 2 वेळा धमकी आली परवाच्या दिवशी, त्याची मी तक्रार दाखल केली, विधानसभेमध्ये बोललो। काल पुन्हा 10:47 पुन्हा मला जिवंत मारण्याची मला धमकी आली, त्याची तक्रार मी पोलीस कमिशनरकडे केली आहे। मी विधानसभेमध्ये हा मुद्दा बी उपस्थित करणार आहे। पण एका बाजूला या तुकाराम मुंडेंबद्दल 2 मतप्रवाह आहेत। एक तर ते स्वतः चमकेचे आहेत, असे त्यांच्याच लॉबीमधले किंवा त्यांच्याच बरोबर काम करणारे काही लोक म्हणतात, तर दुसरे लोक म्हणतात तो खूप सच्चा आहे, 20 वर्षात 24 वेळा बदली, हा एका चांगल्या अधिकाऱ्याच्या बाबतीत उगवलेला सूड आहे। तुम्हाला नेमका लोकप्रतिनिधी म्हणून याच्यातला कोणता शोध लागला? नाही, शोध लागण्याचे काही कारण नाही आहे। शोध लागल्याने हे ऑफ द रेकॉर्ड आहे। त्यांनी 7 महिन्यामध्ये केलेलं हे कृत्य आहे। काय केलं नेमकं? कोविडच्या काळामध्ये 5000 बेडचं हॉस्पिटल त्यांनी काटोल रोडवर मैदानात टाकलं, दुसऱ्या दिवशी सत्यानाश होऊन गेला, 40 कोटी रुपयाचं नुकसान त्यांनी करून टाकलं। 17 कर्मचारी कॉर्पोरेशनमध्ये शासनाच्या आदेशाप्रमाणे होते, शासनाच्या आदेशाला ओव्हररूल करून त्या 17 कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं। स्मार्ट सिटीचा अधिकार नसताना त्यांनी अधिकाराचा गैरचुकीने वापर केला। ज्या महिला अधिकाऱ्यांनी त्या फाईलवर सह्या नाही केल्या त्याला रूममध्ये बोलून टॉर्चर केलं, जे काही बोलायचं त्यांनी त्या ठिकाणी बोललं, त्यांनी एफआयआर दाखल केला। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दाखवा का कोणत्या एका आयएस अधिकाऱ्याच्या विरुद्ध खालच्या कर्मचाऱ्यांनी कधी एफआयआर दाखल केला आहे का? काहीतरी घडलं असेल। माजी महापौर संदीप जोशीने बी पुरावेसहित सदर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला, परंतु त्यावेळेस अनिल देशमुख हे गृहमंत्री होते आणि त्याच्यामुळे ते प्रकरण त्यावेळेस दाबण्यात आलं। आणि म्हणून सतत आम्ही तुमच्या माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे गेलो, त्यांनी 2023 मध्ये मुख्य सचिवाला सांगितलं की तत्काळ तुम्ही या संदर्भात कारवाई करा। आणि ह्या विधानसभेमध्ये मी आणि प्रवीण दत्ते यांनी लक्षवेधी लावली। 8 दिवसापासून वर्तमान पेपर आणि मीडियामध्ये बातमी येत असताना तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर हे सगळ्या धमक्या येत आहेत। हे कोण लोक आहेत धमक्या देणारे? धमक्या देणारे हे त्याचे समर्थक आहे। लोकांना काय घेणं देणार? बाकी लोकांना याला त्याला काय घेणं देणार? लढाई त्यांची ना माझी आहे। त्यांनी माझ्या विरुद्ध बोलावं ना, मीडियाच्या समोर त्यांनी यावं ना। माझे खुले चॅलेंज आहे, ते मीडियाच्या समोर येते, मी मीडियाच्या समोर येतो, खुल्या रूपाने उद्या ते घाबरते कायसाठी? घाबरायचे काय कारण आहे? आणि लोकांना थोडी फुरसत आहे, हा सांगून तेव्हाच ते लोक धमकी बरे फोन करेल ना। आणि उद्या काही कम जास्त झालं तर 100% हा जबाबदार राहील। तुम्हाला पोलिसांनी संरक्षण दिलंय का, किंवा दिलेल्या संरक्षणाबद्दल तुम्ही समाधानी आहात? मी पोलिसाचं संरक्षण मी आतापर्यंत 8 निवडणुका लढलो, 8ही निवडणुका जिंकलो, महानगरपालिका 4 ना विधानसभेचे 4। मी आजपर्यंत कधी पोलिसाचं संरक्षण मागितलं नाही आणि कधी मी मागणार नाही। परंतु ज्या पद्धतीने हे घटना येऊन राहिली, ज्या पद्धतीने जीव मारण्याची धमक्या ज्या पद्धतीने येऊन राहिली, म्हणून मी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला। असे मी काही तुकाराम मुंडेनं पुढे आपल्या आयुष्यामध्ये खूप पाहिले, असं खूप संघर्ष करत मी इथं आलेला व्यक्ती आहे। आणि म्हणून मी या गोष्टीला कधी धमक्या कधी घाबरत। हे आहेत कृष्णा खोपडे की ज्यांनी तुकाराम मुंडेंबरोबर खुला पंगा घेतलेला आहे। आता त्यांचा हा जो पंगा आहे हा नेमका तुकाराम मुंडेंच्या समर्थकांकडून धमक्या दिल्यानंतर थांबणार की मुख्यमंत्र्यांना याच्यामध्ये आणखी काही हस्तक्षेप करावा लागणार हे आपल्याला लवकरच कळू शकेल। कॅमेरा पर्सन संदेश पाटोळेसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, विधान भवन, नागपूर।